नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून आज रविवार दिनांक 4 जानेवारी 2026 रोजी PSI STI ASO 2025 ची पूर्व परीक्षा आज पार पाडली. आपण द टेक्निक कॉम्पिटिटिव्ह अकॅडमीच्या माध्यमातून अंकगणित स्पेशल या मार्गदर्शन वर्गाला सुरुवात केली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, मी GST ऑफिसर गोपाळ पाटील आपल्याला आजच्या PSI STI ASO 2025 पूर्व परीक्षेच्या झालेल्या प्रश्नपत्रिकेतील अंकगणित या विषयातील जे 10 प्रश्न आलेले आहेत त्या 10 प्रश्नांचं मी विश्लेषणासह त्यांची उत्तरे काय असतील याबाबत आज मी आता तुम्हाला माहिती देत आहे. आपण पाहूया एक एक करत 10 प्रश्न जे आजच्या पेपरला आलेले आहेत ते पाहूया. सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण घेताना प्रश्न संच डी हा सेट घेतलेला आहे. त्यामुळे डी या सेटमध्ये साधारणतः 81 पासून 90 पर्यंतचे प्रश्न जे आहेत ते अंकगणिताचे प्रश्न आहेत. पहिल्यांदा आपण 81वा प्रश्न पाहूया. आपण गणितातील पहिला प्रश्न म्हणजे डी या प्रश्न संचातील 81वा प्रश्न पाहूया. एका देशातील राज्यांची संख्या व केंद्रशासित प्रदेशांची संख्या यांचे गुणोत्तर 52:13 आहे. त्या देशातील राज्यांची संख्या केंद्रशासित प्रदेशांच्या संख्येपेक्षा किती टक्क्यांनी जास्त आहे? आता पहा किती सहज सोडवता येतं. एकूण संख्या किती झाली त्यांची, जरी प्रमाण दिलेलं असलं केंद्रशासित प्रदेश राज्यांची संख्या आणि केंद्रशासित प्रदेशांच्या संख्येचं गुणोत्तर 52:13 जरी दिलेलं असलं तरी संख्या तुम्ही तीच आहे असं मानू शकता. एकंदरीत राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांची एकूण संख्या किती झाली? 52 + 13 65. या 65 पैकी आता राज्यांची संख्या केंद्रशासित प्रदेशांच्या संख्येपेक्षा कितीने जास्त आहे? म्हणजे 52 - 13 39 ने जास्त आहे. म्हणून 65 ला 39 तर 100 ला किती टक्क्यांनी जास्त आहे हे विचारलं आहे. म्हणून एकूण 65 पैकी राज्यांची संख्या केंद्रशासित प्रदेशांपेक्षा 39 ने जास्त तर 100 ला किती? भाग द्या. 13 × 39 13 × 5 = 65 5 × 1 5 5 × 2 = 10 20 × 3 = 60%. 60% जास्त. आलं लक्षात? उत्तर आहे 81व्या प्रश्नाचं उत्तर 3, पर्याय क्रमांक 3 60. आपण पुढचा प्रश्न पाहूया. हा 82वा प्रश्न पहा. एका आयताचे मोजमाप करताना एका बाजूचे माप 5% वाढले तर दुसऱ्या बाजूचे माप 10% कमी झाले तर आयताच्या क्षेत्रफळाचे मोजमाप करताना आलेल्या त्रुटीची टक्केवारी किती? पहा, आयताची एक बाजू म्हणजे लांबी समजा आणि दुसरी बाजू म्हणजे रुंदी असते. लक्षात घ्या, इथं लांबीनी रुंदीचा उल्लेख करायला हवा होता पण त्यांनी एक बाजूनी दुसरी बाजू असा उल्लेख केलाय. म्हणजे एक बाजू 5% वाढवली म्हणजे लांबी 5% वाढवली आणि रुंदी 10% कमी केली असं समजा. विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न बेसिक पद्धतीने सोडवायचा म्हटला तर खूप वेळ जाईल. तुम्हाला साधं सोपं टेक्निक सांगतो आणि मला अभिमान वाटतो की आपण द टेक्निक कॉम्पिटिटिव्ह अकॅडमीच्या माध्यमातून काही संभाव्य प्रश्नांची मालिका युट्यूबला सुरू केलेली होती. त्या मालिकेतील पहिलाच प्रश्न तुम्ही आज जाऊन वाटल्यास पहा. पहिलाच प्रश्न या टाईपचा मी घेतलेला आहे. आता पहा, एका आयताचे मोजमाप करताना एका बाजूचे माप 5% वाढवले म्हणजे 5% वाढवले म्हणजे +5 आणि दुसऱ्या बाजूचे माप 10% कमी केले म्हणजे -10. पहिल्या स्टेप मध्ये आपण टेक्निक यापूर्वीही सांगितलं. +5 आणि -10 किती होणार? -5. 10 मधून 5 गेले 5, मोठ्या संख्ये चिन्ह वजा. बरोबर आहे. आता दुसऱ्या स्टेपला या +5 चे म्हणजे गुणिले -10% करायचे. टक्के म्हणजे /100. भाग द्या. 0 गेली 0 गेली. अधिक गुणिले वजा 5 × 5 भागिले 10 म्हणजे किती येणार? -0.5. 10 ने 5 ला भाग दिल्यानंतर 0.5. आता या ज्या दोन संख्या आलेल्या आहेत त्यांची बेरीज करा जी काय असेल ती. तिसऱ्या टप्प्यामध्ये हे -5 आणि हे
0.5. चिन्ह समान असल्यामुळे बेरीज होणार, चिन्ह मात्र तेच राहणार. वजा 5 अधिक 0.5 म्हणजे 5.5. हे वजा चिन्ह काय दर्शवतं इथं? 5.5% घट. त्रुटी म्हणजे घट. म्हणजे उत्तर याचं किती? 5.5%. क्षेत्रफळाचे मोजमाप करताना आलेल्या त्रुटीची टक्केवारी किती? 5.5%. पर्याय क्रमांक 2. आलं लक्षात? ठीक आहे, आपण पुढचा प्रश्न घेऊया. 83वा प्रश्न पहा. एका दंडगोलाकार खांबाच्या वक्र पृष्ठभागाचे क्षेत्रफळ 352 मीटर स्क्वेअर आहे आणि त्याचे घनफळ 2464 मीटर घन आहे. तर खांबाची उंची किती असेल? पहा, इथं तुम्हाला दंडगोल म्हणजे वृत्तचित्याकार, वृत्तचितीचे घनफळ आणि वृत्तचितीचे वक्र पृष्ठफळ ही सूत्र पाठ असणं गरजेचं आहे. अगोदर आपण घनफळ पाहूया. घनफळाचं सूत्र पाय आर स्क्वेअर एच बरोबर हे किती आहे? 2464. आणि वक्र पृष्ठफळ म्हणजे 2 पाय आर एच. हे सूत्र तुम्हाला पाठ असणं गरजेचं आहे. हे किती आहे? 352. आणि विचारले काय तर त्या खांबाची उंची किती असेल? आता हे उंची म्हणजे एच ची जर किंमत काढायची असेल तर तुम्ही पहिल्यांदा या पाय आर स्क्वेअर एच ला 2 पाय आर एच न भाग द्या, म्हणजे तुम्हाला पहिल्यांदा त्रिज्या मिळेल आणि त्रिज्या मिळाल्यानंतर एच म्हणजे खांबाची उंची काढता येईल. भाग देऊया आपण. इथंच भाग द्या डायरेक्ट. हे भागिले हे. हा, भाग द्या. पाय कॅन्सल, पाय पाय के पाय, आर गेले आणि आर चा स्क्वेअर गेला, एच एक्के एच राहिले किती? इथं पा आणि इथं आर भागिले 2 राहिलेत बरोबर. इथं किती? 352. 2464 ला भाग द्या. थोडासा जर तुम्ही विचार केला तर 7 चा भाग जातोय पहा. 7 न गुणून बघा वाटल्यास. 7 दुनी 14, हाताला 1, 7 5 35 1 36, हाताला 3 7 21 24, म्हणजे 352 1 352 352 7 2464. म्हणजे आर भागिले 2 बरोबर 7 आले, म्हणून आर बरोबर हे 2 भागिले गुणिले होतील 14, त्रिज्या 14 आली. आता आपल्याला 2 पाय आर एच वक्र पृष्ठफळ 352 दिलाय, त्याच्यामध्ये किंमत टाका. 2 गुणिले पायची किंमत 22 सप्तमांश गुणिले त्रिज्या 14 गुणिले उंची एच आपल्याला काढायची आहे बरोबर किती? 352. 7 एक्के 7, 7 दोन्ही 14. आता हे 2 गुणिले 22 गुणिले 2 हे इकडे गुणिले तिकडे भागिले होतील, म्हणून एच बरोबर 352 भागिले हे बे दुनी 4 आणि हे 22, 4 गुणिले 22, 22 न भाग जातो पहा. 22 एक्के 22, 22 एक्के 22 उरले 13 132, 22 संग 32 असे. 4 एक्के 4, 4 चोक 16. उत्तर किती? 4 मीटर. म्हणजे त्या खांबाची उंची 4 मीटर. इथं टेक्निक वगैरे विषय नाही आहे, तुमचा हा बेस महत्वाचा असणं गरजेचं आहे. वक्र पृष्ठफळाचं सूत्र, घनफळाचं सूत्र, घनफळाला वक्र पृष्ठफळानं भाग दिल्यानंतर तुम्हाला त्रिज्या मिळणार. त्रिज्येची किंमत या वक्र पृष्ठफळाच्या सूत्रामध्ये टाकला की एच मिळणार. किती? 4 मीटर. हे पहा 4 मीटर पहिलाच पर्याय आहे, पर्याय क्रमांक 1. आपण 84वा प्रश्न पाहूया. 1/2/3 अधिक 1/3/4 अशा 15 पदांची 1/2 गुणिले 3 अधिक 1/3 गुणिले 4 अधिक 1/4 गुणिले 5 अशी किती? 15 पद म्हटले. 15व पद काय असेल मग? साहजिकच इथं 1 असते तर इथं 15 आले असते. इथं 2 आहेत सुरुवातीला, म्हणजे 1/16 गुणिले 17 येईल. हे 15व पद असणार. बरोबर किती? असा तो प्रश्न विचारलेला आहे. इथं सुरुवात 2 न झालेली आहे. 1 न झाली असती तर 15व पद इथं 15 आलं असतं, पण इथं 2 न सुरुवात झाली म्हणजे 15व पद किती असणार? 16 गुणिले 17. 2 गुणिले 3, 3 गुणिले 4, 4 गुणिले 5, तसं 16 गुणिले 17. आता हे सोडवण्यासाठी पहा, हे 1/2/3 ही जी संख्या आहे ती ऍक्च्युली याची मांडणी अशी होते पहा, 1/2 वजा 1/3. बघा बघू,
यांची वजाबाकी केली तर हे येते का नाही, 3 एक्के 3 वजा 2 एक्के 2, 3 मधून 2 गेले 1 आणि छेदांची छेद 2 गुणले 3, 2 गुणले 3, म्हणजे या संख्येची मांडणी अशी होते. तसंच इथं या संख्येची मांडणी काय होईल, 1/3 वजा 1/4 अशा पद्धतीनं सगळ्या संख्येची मांडणी होत जाणार आणि शेवटी या संख्येची मांडणी कशी होईल, 1/16 वजा 1/17. आता जर तुम्ही थोडासा विचार केला, ही बेरीज जर केली, बेरीज केल्यामुळे चिन्हामध्ये काय बदल होत नाही, तीच संख्या राहणार. इथं पहा, ह्या दोन्हींचा फक्त विचार करा. ह्या दोन संख्येचा, दोन कंसांची जरी बेरीज केली तर काय होणार आहे, इथं वजा 1/3 आणि हे अधिक 1/3 कॅन्सल होतील. राहिलं काय, पहिलं पदनी शेवटचं पद यांची वजाबाकी. याचा अर्थ पहिलं पदनी शेवटचं पद यांची वजाबाकी. बरोबर आहे. हे पहा, 1/2 आणि राहिलेलं वजा 1/4. मग तसं 15 पदांचा जर विचार केला तर काय येणार शेवटी उत्तर, पहिलं पद 1/2 वजा शेवटचं पद काय पहा, 1/17. करा तिरकस गुणाकार. आता हे सोडू शकता तुम्ही. 17 एक्के 17 वजा 2 एक्के 2, 17 वजा 2 15 आणि 17 दुनी 34, 15/34. उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 1च आहे. इथं हे समजणं गरजेचं होतं की 1/2/3 ची मांडणी आपण अशी करू शकतो आणि अशी सुरुवातीच्या दोन संख्येची जरी मांडणी केली तरी तुमच्या लक्षात येईल, बेरजेमध्ये हे दुसरं पद, मधली पद सगळी कॅन्सल होतात आणि पहिलं पदनी शेवटचं पद यांची वजाबाकी शिल्लक राहते. ही वजाबाकी छेद समान नसल्यामुळे तिरकस गुणाकार केलाय. 17 एक्के 17 वजा 2 एक्के 2, 17 वजा 2 15 भागिले 17 दुनी 34 छेदांचा गुणाकार 15/34. ठीक आहे. आपला पुढचा प्रश्न पाहूया. एक रिकामा जलतरण तलाव एका निश्चित गतीने पाण्याने भरला जात आहे. 3/5 क्षमतेसाठी त्याला भरायला 8 तास लागतात. तर संपूर्ण तलाव भरायला किती वेळ लागेल? किती सोपं आहे पहा. 3/5 तलाव भरायला किती तास लागतात? 8 तास. तर संपूर्ण तलाव भरायला अजून किती वेळ लागेल? अजून शिल्लक किती तलाव आहे तेवढा घ्या. 3/5 तलाव भरायला 8 तास वेळ लागतोय, तर अजून शिल्लक तलाव किती आहे? 2/5. म्हणून 2/5 ला किती झालं? फक्त हे कॅल्क्युलेशन करा. म्हणून हे 3/5 इथं जे भागिले तिकडे गेल्यानंतर गुणिले होते. गुणिले म्हणजे उलटून गुणिले, म्हणून 8 गुणिले हे 2/5 गुणिले हे 3/5 जे भागिले वर गेल्यानंतर उलटून गुणिले होणार, म्हणजे 5/3. भाग द्या. 5 एक्के 5, 5 एक्के 5 राहिले किती? 8 दुनी 16, 16/3 तास वेळ लागणार. 16/3 तास पर्याय उत्तर आहे का पहा. 16 नाही, तास आणि मिनिटे आहेत म्हणून भाग द्या. 3/5 15, 5 तास. राहिले किती? 3/5 15 उरला 1/3 तास. मग ह्या 1/3 तासाचं मिनिटामध्ये रूपांतर करा. त्यासाठी 1 तास म्हणजे 60 मिनिटं असतात. 60 नको ना. 3 एक्के 3, 3 दुनी 6 0, म्हणजे 5 तास 20 मिनिटे. पर्याय क्रमांक किती पहा. 5 तास 20 मिनिटे. पर्याय क्रमांक 2. चालेल. पुढचा प्रश्न पाहूया. 86वा. 3 पुरुषांनी केलेल्या कामाचे प्रमाण 5 मुलांनी केलेल्या कामाइतके आहे. तसेच 5 महिलांनी केलेल्या कामाचे प्रमाण 8 मुलांनी केलेल्या कामाइतके आहे. जर ते काम पूर्ण करण्यास 12 पुरुष व 14 मुलांना 24 दिवस लागत असतील तर तेच काम पूर्ण करण्यासाठी 9 पुरुष, 15 महिला व 12 मुलांना किती दिवस लागतील? प्रश्न हा व्यस्त चलनाशी संबंधित आहे, पण थोडस कॉम्प्लिकेशन करून टाकलंय त्यांनी, मुद्दामून कॉम्प्लिकेशन वाढवलंय. पण हे कसं सोडवतात पहा सहज. मला सांगा, पहिल्या वेळी ते काम किती जणांनी केलंय? 12 पुरुष आणि 14 मुलं. त्यांना किती दिवस लागलेत? 24 दिवस. 12 पुरुष आणि 14 मुलांना 24 दिवस. हा, पण 14 मुले आपण 12 पुरुषांचं रूपांतर मुलांच्या संख्येमध्ये करूया नाही. त्यांनी दिले पहा, 3 पुरुषांनी केलेलं काम 5 मुलांचे आहेत काय,
म्हणजे 3 पुरुषांचं काम हे 5 मुलांइतकं असेल तर 12 पुरुषांचं किती? 12 पुरुषांचं काम किती मुले? 3 एके 3, 3 चोक 12, 5 चोक 20 मुले. म्हणजे याचा अर्थ मला सांगा, हे जे काम आहे ते 12 पुरुष आणि 14, 12 पुरुष म्हणजे किती मुले आले? 20 मुले, आणि हे 14, 34 मुले. 34 मुले किती दिवसात पूर्ण करतात? 24 दिवसात. हे पहिलं स्टेटमेंट झालं. आता दुसरं काय म्हटलंय? तेच काम पूर्ण करण्यासाठी 9 पुरुष, 9 पुरुष आणखी महिला किती? 15 महिला व 12 मुले, यांना किती दिवस लागतात ते आपल्याला काढायचं आहे. बरोबर आहे? हा, 9 पुरुष म्हणजे 9 पुरुषांच्या संख्येचं मुलांमध्ये रूपांतर करूया. 3 पुरुष म्हणजे 5 मुले असतात. इथं म्हटलंय पहा, 3 पुरुषांनी केलेल्या कामाचे प्रमाण 5 मुलांनी. 3 पुरुष म्हणजे 5 मुले, तर 9 पुरुष म्हणजे किती? 3 एके 3, 3 त्रिक 9, 5 त्रिक 15 मुले. तसं आता 15 महिला, महिलांची संख्या कशी पहा? 5 महिलांनी केलेल्या कामाचे प्रमाण 8 मुलांइतकं आहे. म्हणजे 5 महिला म्हणजे 8 मुले. तर इथं महिला किती आहेत? 15 महिला म्हणजे किती मुले? 5 एके 5, 5 त्रिक 15, 8 त्रिक 24 मुले. आणि ही अजून 12 मुले आहेतच. म्हणजे 15 मुले, 9 पुरुष म्हणजे 15 मुले, 15 महिला म्हणजे 24 मुले, आणि ही 12 मुले. एकूण किती झाले पहा? 2 आणि 4, 6 आणि 5, 11, 1, हाताला 1, 1 आणि 1, 2, 2, 4 आणि 5, 51 मुले झाली. म्हणजे दुसऱ्या ओळीमध्ये 12 पुरुष 14 मुले, हा, दुसऱ्या ओळीमध्ये 9 पुरुष 15 महिला आणि 12 मुले, म्हणजेच 51 मुले झाली. आता पहिल्या ओळीतील संख्या पहा. आता तुम्ही व्यस्त चलनाचं टेक्निक वापरा. पहिल्या ओळीतील संख्या 34 मुलांना, 12 पुरुष 14 मुलांना, म्हणजेच 34 मुलांना 24 दिवस लागतात. पहिल्या ओळीतील संख्येचा गुणाकार भागिले दुसऱ्या ओळीतील संख्या. दुसऱ्या ओळीतील संख्या म्हणजेच 9 पुरुष 15 महिला आणि 12 मुले, म्हणजेच किती मुले? 51. 51 भाग द्या. 17 त्रिक 51, 17 दुनी 34, 3 एके 3, 3 आठे 24, 8 दुनी 16. म्हणजे 9 पुरुष 15 महिला आणि 12 मुलांना 16 दिवस लागतील पहा. इथं उत्तर आहे पहा. मला वाटतं पहिलाच पर्याय आहे 16. थोडस कॉम्प्लिकेटेड त्यांनी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. मूळ भाग काय? व्यस्त चलनाचा पहिल्या ओळीतील संख्येच्या गुणाकाराला दुसऱ्या ओळीतील संख्येच्या गुणाकाराने भाग द्यायचा असतो. परंतु त्यांनी पहिल्या ओळीत मुलांनी लागणारे दिवस एवढं न घेता पुरुष मुले, नंतर दुसऱ्या ओळीत महिला पुरुष मुले. आपण काय केलं? पुरुषांचं रूपांतर मुलांच्या संख्येत केलं. तसं पुरुष आणि महिलांच्या संख्येचं रूपांतर मुलांच्या संख्येत केलं, आणि मग पहिल्या ओळीतील संख्येच्या गुणाकाराला 34 गुणिले 24 ला दुसऱ्या ओळीत हे 9 पुरुष 15 महिला 12 मुले, म्हणजेच 51 मुले, 51 भाग दिला. उत्तर 16. टेक्निकचा वापर शेवटी केला, पहिल्यांदा कन्व्हर्जन करून घेतला. ठीक आहे, आपण पुढचा प्रश्न पाहूया. हा, मला वाटतं 87वा प्रश्न आलाय. एका 10 पुस्तकांची सरासरी किंमत 16 आहे व त्यातील 2 पुस्तके सोडल्यास इतर 8 पुस्तकांची सरासरी किंमत 9.5 आहे. जर त्या 2 पुस्तकांपैकी एकाची किंमत दुसऱ्याच्या किमतीचे 40% अधिक असल्यास 2 पुस्तकांची प्रत्येकी किंमत किती? बहुतेक प्रश्न हे त्यांनी अप्लाइड विचारलेत. कॉम्बिनेशन केले, 2 वेगवेगळ्या प्रकरणांचं कॉम्बिनेशन, सरासरीनी शेकडेवारी प्रकरणाचं कॉम्बिनेशन केलं. मी नेहमी अंकगणित स्पेशल विषय शिकवत असताना नेहमी सांगतोय, नुसता टेक्निकवर डिपेंड राहून उपयोगाचं नाही, आपला बेस ही चांगला असणं गरजेचं आहे. इथं पहा, 10 पुस्तकांची सरासरी किंमत 16 आहे, म्हणून एकूण किंमत किती होणार? 16 गुणिले 10, 160. आता 2 पुस्तके सोडल्यावर 8 पुस्तकांची सरासरी किंमत किती आहे? 9.5 आहे. 9.5 गुणिले 8, 8 45 0, हाताले 4, 8 नाही 72 आणि 4 76. पॉइंट 1 आहे गुणाकारात म्हणून 76. हा, मग 2 पुस्तकांची किती येणार? 2 पुस्तकांची किंमत 160 मधून 76 वजा करा, 10 6 गेले 4, हाताला 1, 16 8 गेले 8,
हातचाला 1 एकात नाही 0 84 दोन पुस्तकांची किंमत 84 पैकी एका पुस्तकाची किंमत x मानूया आणि दुसऱ्या पुस्तकाची किंमत या पुस्तकापेक्षा किती टक्क्याने अधिक आहे 40% अधिक आहे एकाची किंमत दुसऱ्याच्या 40% आहे मग समजा आपण एक x म्हटलं तर 40% अधिक 100 चे 40% अधिक म्हणजे 140 x 40% अधिक म्हणजे ती किंमत 100 चे 140 होणार तर x ला किती म्हणजे एका पुस्तकाची किंमत x आणि दुसऱ्याची किंमत 100 चे 140 x बरोबर आहे आणि ह्या दोन्हींची बेरीज 84 आहे ह्या दोन पुस्तकांची किंमत 84 आहे पहा एक आपण x म्हणलं दुसऱ्याची 40% जास्त आहे म्हणजे 100 चे 140 म्हणले x आता हे सोडवा याचा छेद 1 असणार आहे त्रिकस गुणाकार करा 100 गुणिले x 100x अधिक 140x 140x भागिले छेदांचा गुणाकार 100 एके 100 बरोबर 84 हा 100x आणि 140x 240x बरोबर हे 100 भागिले तिकडे गेल्यानंतर गुणिले होतील 84 गुणिले 100 म्हणजे 8400 म्हणून x ची जर किंमत काढायची असेल तर 240 इकडे गुणिले तिकडे भागिले होतील म्हणून x बरोबर 8400 भागिले हे 240 भाग द्या 0 गेली 24 एके 24 24 त्रिकम 72 उरले 12 120 होतील 24 25 असे म्हणजे एका पुस्तकाची किंमत 35 रुपये आली बघा x म्हणजे 35 एकाची 35 दोन्हींची मिळून 84 आहे तर 84 मधून 35 वजा करा 14 न 5 गेले 9 हाताला 1 8 न 4 4 एकाची 35 आणि दुसऱ्याची 49 म्हणजे त्या राहिलेल्या मधल्या दोन पुस्तकांची किंमत 35 आणि 49 असणार आहे पर्याय क्रमांक 1 शक्यतो पर्याय क्रमांक 1च जास्तीत जास्त वापरलाय पहा आता 88 वा प्रश्न पाहूया हे पहा हे सरासरी प्रकरण शेकडेवारी प्रकरण आणि एकचल समीकरणे प्रकरण तीन प्रकरणांचं कॉम्बिनेशन आहे प्रत्येक ठिकाणी प्रकरणांचं कॉम्बिनेशन केलेलं आहे अप्लाइड क्वेश्चन घेतलेत म्हणजे यासाठी गणित या विषयाची नुसता टेक्निकने तयारी उपयोगाची नाही बेसिक टेक्निक आणि अप्लाइड अनालिटिकल तयारी व्हायला पाहिजे ठीक आहे आपण पुढचा प्रश्न पाहूया कितवा प्रश्न आला 88 वा एक कंपनी इलेक्ट्रॉनिक उपकरणांची निर्मिती करते त्या उपकरणांची किंमत ठरवताना कंपनी स्वतःसाठी 10% नफा घाऊक व्यापाऱ्यांसाठी 20% नफा व किरकोळ व्यापाऱ्यांसाठी 30% नफा अंतर्भूत करते तर त्या उपकरणाची ठरवलेली किंमत त्याच्या निर्मिती मूल्यापेक्षा किती टक्के जास्त आहे आपण निर्मिती मूल्य x म्हणूया x नाही 100 म्हणूया मूळचं निर्मिती मूल्य आहे ते 100 माना बरोबर आता आपल्यासाठी 10% नफा म्हणजे 100 चे किती होणार 110 आता घाऊक व्यापारासाठी 20% नफा म्हणजे याच्यावर 20% नफा म्हणजे 100 चे 120 आणि किरकोळ व्यापारासाठी 30% नफा म्हणजे किरकोळ व्यापारी किती टक्क्यांनी विकणार तो 30% नफा म्हणजे याच्यावर 100 चे 130 होणार ही विक्री कोणाची असणार आहे शेवटी किरकोळ व्यापाऱ्याची तर त्या उपकरणाची ठरवलेली किंमत त्याच्या निर्मिती मूल्यापेक्षा किती टक्क्याने जास्त आहे ते आपण पाहूया ही शेवटची किंमत ही असणार आहे निर्मिती मूल्य 100 पहिले 10% स्वतःसाठी फायदा घेतला 100 चे 110 झाले व्यापारी घेणार नंतर किती घाऊक व्यापारी 20% म्हणजे 100 चे 120 पुन्हा त्याच्यावर किरकोळ व्यापारी 30% नफा घेणार म्हणजे 100 चे 130 सोडवा ही किंमत किती येते बघूया 0 गेले 0 गेले 0 गेले 0 गेले 0 गेले 0 गेले ठीक आहे 11 गुणिले 12 गुणिले 13 करा 12 3 36 7 चाले 3 12 के 12 3 15 156 भागिले हे किती आहेत अजून खाली 10 राहिले 11 ने गुणा 11 सक 66 7 चाले 6 11 5 55 आणि 6 61 1 हाताला 6 11 के 11 आणि 6 17 भागिले 10 10 न भाग द्या म्हणजे 171.6 येतील 10 न भाग दिल्यानंतर एक पॉइंट द्या फक्त 171.6 आता निर्मिती मूल्य होतं 100 आणि आताच हे फायनल मूल्य 171.6 म्हणजे काय म्हटलंय त्यांनी किती निर्मिती मूल्यापेक्षा किती टक्के जास्त आहे
171.6% वाढली किंमत. 100ची झाले 171.6. निर्मिती मूल्य 100, त्याची किंमत फायनल झाली 171.6. म्हणून 171 मधून 100 वजा करा. 71.6. 100 ला 71.6 न वाढ, म्हणजेच त्या उपकरणाची ठरवली किंमत त्याच्या निर्मिती मूल्यापेक्षा किती टक्के जास्त आहे? 71.6% जास्त आहे. 71.6 पर्याय क्रमांक 3. आता पुढचा प्रश्न पाहूया. 89वा काय आहे? वर्ष 2024 मध्ये मोबाईल वापरणाऱ्यांची टक्केवारी 43% 65% झाली, तर 43% तुलनेत किती टक्के वाढ झाली? प्लेन प्रश्न आहे. 43% तुलनेत किती टक्के वाढ झाली? 22%. 43% 65% झाले, म्हणजे वाढ किती झाली? 43 आणि 2 45 आणि 20 65, म्हणजे 43 ला 22 वाढ झाले. तर आणि विचारताना प्लेन प्रश्न विचारला 43% तुलनेत किती वाढ झाली? 43 ला 22 ची वाढ झाली, तर 100 ला किती? 22 गुणिले 100 2200 भागिले 43. 43 न भाग द्या. त्यांनी इथं तुमचं कॅल्क्युलेशनचं नॉलेज चेक केलंय पहा. 43 ही मूळ संख्या आहे, तुम्हाला भाग देणे एवढं सोपं नाही. याचं कॅल्क्युलेशन ज्याचं चांगलं आहे तो सोडू शकणार. साधारणतः पहा 40 पंचे 200, म्हणून 43 चा भाग 5 पर्यंत जाईल. 43 एके 43, 43 पंचे किती होतात बघूया. हे 220 आहेत. 43 पंचे 5 तरी 1505. चला 1 5 24 आणि 1 21 20. 220 मधून 15 5 राहिले. 5 वर 0 येणार, 50 होणार. हे बरोबर आहे. 50 राहिले पहा. एक मिनिट. पन्नास राहिलेत. 43 न 50 ला भाग द्या. 43 एके 43. 50 मधून 43 गेले किती राहिले? 7 राहिले. 7 ला भाग जात नाही, पॉइंट द्या. आता 70 झाले. 43 एके 43 पुन्हा, कारण 43 दोन्ही 86 होतात. 43 एके 43. 70 मधून 43 वजा करा. 10 न 3 गेले 7. चला 1. 7 मधून 5 गेले 2. 27. आपोआप पॉइंट असल्यामुळे 0 येणार. 270. 43 चा कितवा भाग जाईल पहा? 270 म्हणजे 4 संग 24. 6 चा जर भाग दिला तर 240. 4 सत्य जर केलं तर 280 होतात. म्हणजे इथं शेवटचा भाग 6 चा लागणार आहे. म्हणून अप्रॉक्सिमेट ही किंमत आली, पूर्ण फायनल येत नाही. 51.16%. 2 पर्यंत जर विचार केला तर 43% तुलनेत किती टक्के वाढ झाली? 51.16. इथं प्रश्न सोपा आहे. 43% तुलनेत 22 न वाढ झाली. 43 ला 22 तर 100 ला किती? फक्त भागाकार इथं महत्वाचा आहे. म्हणजे तुम्हाला कॅल्क्युलेशन जमतंय की नाही हे चेक केलेलं आहे. एकंदरीत उत्तर किती? 51.16 म्हणजे पर्याय क्रमांक 3. आणि 10वा प्रश्न पाहूया आता. 6 सलग सम संख्येची ए बी सी डी ई एफ ची बेरीज 150 आहे, तर त्या पुढील 3 सलग सम संख्येची बेरीज किती असेल? पहा, 6 सलग सम संख्या ए बी सी डी ई एफ ची बेरीज 150 आहे. 6 म्हणजे काय? फार जास्त नाही. तुम्ही एक्स पहिली एक्स माना. पहिली एक्स पहिली संख्या एक्स, दुसरी सम संख्या 2 न वाढत जाते. x अधिक 2. तिसरी x अधिक 4. चौथी x अधिक 6. पाचवी x अधिक 8 आणि 6वी x अधिक 10. 6 म्हटलेत ना? 6 1 2 3 4 5 6. ह्यांची बेरीज किती आहे? 150. खरा बेरीज x x असे 6x येणार, अधिक 2 आणि 4 6 6 12 आणि 8 20 आणि 30. 6x अधिक 30 बरोबर 150. म्हणून 6x बरोबर हे 30 तिकडून 150 वजा 30. म्हणून 6x बरोबर 150 मधून 30 120. म्हणून x बरोबर किती येणार? 120 ला 6 न भाग द्या. 120 भागिले 6. म्हणून x बरोबर 6 दुनी 12 20. म्हणजे पहिली समसंख्या 20 आली. मग त्या 6 कुठल्या असणार सांगा? 6 समसंख्या 20 22 24 26 28 आणि 30.
1 2 3 4 5 6 प्रश्न त्यांनी काय विचारलाय? पुढील 3 सलग समसंख्यांची बेरीज. पुढील 3 समसंख्या कुठल्या असणार? 32, 34 आणि 36 यांची बेरीज करा. 6 4 10 2 12 2 हाताला 1 1 3 7 आणि 3 10 2 1 आणि 3 4 4 आणि 3 7 3 10 102. 102 म्हणजे त्या पुढील 3 सलग समसंख्येची बेरीज 102. पर्याय आहे पहा, पर्याय क्रमांक 3 102. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपण PSI STI ASO 2025च्या पूर्वपरीक्षा आज झालेल्या पूर्वपरीक्षेचे अंकगणित या विषयाचे 10 प्रश्न आपण सलग एक्सप्लेनेशन सह सोडवून दिलेले आहेत. तुम्ही तुमची उत्तरे चेक करून पहा. प्रश्नांची उत्तरे स्पष्टीकरणासह मी सोडून दिलेली आहेत. द टेक्निक कॉम्पिटिटिव्ह अकॅडमीच्या माध्यमातून अंकगणित स्पेशल हा मार्गदर्शन वर्ग पोलीस भरतीची तयारी, MPSC गट ब गट क ची तयारी, राज्यसेवेची तयारी, तलाठी परीक्षेची तयारी, TET परीक्षेची तयारी, स्टाफ सिलेक्शनची तयारी, UPSC ची तयारी, सर्व परीक्षांसाठी उपयुक्त असा अंकगणित स्पेशल हा मार्गदर्शन वर्ग आम्ही सुरू केलेला आहे 1 जानेवारी पासून. त्याचबरोबर एक सिरीज पण सुरू केलेली आहे संभाव्य प्रश्नांची. पण संभाव्य प्रश्नांबरोबरच अंकगणित स्पेशल या मार्गदर्शन वर्गामध्ये आपण प्रत्येक टॉपिक वाईज बेसिक क्वेश्चन्स, ऍडव्हान्स क्वेश्चन्स आणि चॅलेंजिंग क्वेश्चन्स अशा सर्व प्रकारचे इन डिटेल मार्गदर्शन सुरू केलेले आहे 1 जानेवारी 2026 पासून. ज्यांना ज्यांना अंकगणित विषय कितीही अवघड कसेही प्रश्न येऊ देत, या पद्धतीने जरी प्रश्न आले तरी जे अंकगणित स्पेशल हा मार्गदर्शन वर्ग जॉईन करतील, समजून घेतील, त्यांना स्पर्धा परीक्षेतील कुठल्याही गणिताची भीती वाटणार नाही याची निश्चित खात्री आम्हाला आहे. तुम्ही ज्यांना ज्यांना इच्छा आहे, ज्यांना ज्यांना अंकगणित विषयाची 100% तयारी करायची आहे, त्यांनी द टेक्निक कॉम्पिटिटिव्ह अकॅडमी हे ऍप इन्स्टॉल करून घ्या आणि त्या ऍप मध्ये अंकगणित स्पेशल हा मार्गदर्शन वर्ग जॉईन करा. त्या मार्गदर्शन वर्गामध्ये जवळजवळ आम्ही 30 टॉपिक 120 तास घड्याळी मार्गदर्शन करणार आणि या 120 तासामध्ये सगळे 30 टॉपिक बेसिक, ऍडव्हान्स आणि चॅलेंजिंग क्वेश्चन सह हजारो प्रश्न तुमच्यासाठी सोडवून देणार आहोत. आणि हे करत असताना तुम्हाला सगळ्या बाबी तुमच्यापर्यंत समजल्याशिवाय आम्ही पुढे गेलेलो नाही. इतकं व्यवस्थित आणि डिटेल मार्गदर्शन केलेलं आहे. तर तुम्ही अंकगणिताची उत्तम तयारी करण्यासाठी अंकगणित स्पेशल हा मार्गदर्शन वर्ग जरूर जॉईन करा. त्यासाठी टेक्निक कॉम्पिटिटिव्ह अकॅडमी ऍप इन्स्टॉल करा आणि तो अंकगणित स्पेशल मार्गदर्शन वर्ग जॉईन करा. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.